नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. ब्लाऊज तर पूर्ण शिवता येतो पण फिटिंगला चुकला जातो. तर आज तुमच्यासाठी असा व्हिडिओ आहे की तुम्हाला झटपट कोणत्याही साईजची फिटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये जमणार आहे. तर या ठिकाणी ब्लाऊज पूर्ण आपला शिवून झाला आहे, फक्त बाही जोडायची ठेवलेली आहे. इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर शोल्डरच्या तिथे बघा, मुंड्याच्या तिथे मागे पुढे होत असेल ना तर थोडंसं कट करून घ्यायचे. खालची बाजू सारखी बघा, खडून आखून दाखवते, नकळत थोडंसं आहे. तर अशा पद्धतीने कट करायचे आणि त्यानंतर आपल्याला बाही जोडायची असते. व्यवस्थित एकसारखा खालचा भाग करायचा आहे, शोल्डर जोडून घ्यायचे, मोंड्याचा भाग चेक करायचा आहे. आता फिटिंगच्या खुणा करून घेऊया. 36 साईजची फिटिंग बघत आहोत. अशी कोणतीही साईज असू द्या, जसं तुमची साईज असेल त्याच्यानुसार घ्यायचे. 36ला 9 इंच येईल. इथे हुक कुठून लागते तिथं बघायचं आहे. 9 इंच मध्यावरती पण 9 इंच. आता कमर किती आहे? 30 इंच. मग 7.5 7.5 15 आणि पाठीमागे 15 7.5 घेतले. अशा पद्धतीने खुणा करून ठेवूया. दुसरी बाजू बघूया. आता व्ही पासून सुरुवात करायची. किती? 9 इंच. मध्यावरती पण 9 इंच आणि खाली घ्यायचे 7.5 इंच. म्हणजे बघा, साईज आहे 36, कमर आहे 30 इंचाचं. मग अशा पद्धतीने आपली ही फिटिंग होणार आहे. आता पाठीमागे पण 15 इंच घ्यायचे. दोन्ही बाजूचं जे अंतर आहे ते सारखं ठेवायचे. बघा, 15 इंचावर खूण केली, 2-2 इंचाचं अंतर साईडला ठेवले. अशा पद्धतीने मार्जिन भरपूर होते, एवढी खूप जास्त पण नको. आता बाही जोडायची. आता खोल बाजू म्हणजे कोणती? पुढील. आणि फुगीर बाजू म्हणजे कोणती? मागील. तर अशा पद्धतीने तुम्ही बाही जोडायची आहे. बघा, चेक करायचे, व्यवस्थित जोडायचे. आता एक तुम्हाला दाखवते मी. कधी कधी काय होतं, आपण बाही जोडतो, एका बाजूला कपडा जास्त उरतो, एका बाजूला कपडा कमी पडतो. असं आपण बाही जोडतो, नंतर आपल्याला मग प्रॉब्लेम येतो. मग तर काय करायचं? तर बाही जोडताना बघा, अशी जर तुमची बाही झाली, आता इथे बघा किती जास्त आली, एवढी जास्त आली, साधारणतः 1-1.5 इंचाची जास्त आली. तर मग काय करायचं? बाही अशी नाही जोडायची, मग बाही खोलायची. आता बाही खोलून घेऊया. बाही जोडण्याची पण पद्धत आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये बाही कशी जोडायची, कुठेच चून नाही आली पाहिजे. खूपदा असं होतं, बाही जोडतो, छोट्या छोट्या अशा चुना असतात त्या येतात, फुगा येतो. मग आता काय करायचं? इथे कट मारायचं मध्यावरती. ठीक आहे, कट मारायचा, शोल्डरच्या मधोमध ठेवायचे बघा, आणि तिथे टाचन लावून घ्यायची, किंवा थोडी शिलाई टाकली तरी चालेल, टाचन नसेल तर. आणि बरोबर पकडायचे, असं शिलाई करून घ्यायची. आता शिलाई करताना टाचन काढून घ्यायची. इथपर्यंत बरोबर आहे. मग आता टाचन काढून घेऊया, नाहीतर मग तिथे पण आपलाच थोडासा फुगा किंवा चून येईल. तर अशा पद्धतीने. तर बघा, आता शिलाई करताना काय करायचं? खूप जास्त नाही शिलाई करायची. साधारणतः 2-2 इंच अंतर. बघा, 2-2 इंचाचं अंतर राहील ना, एवढंच अंतरावरती शिलाई करायची. बघा, झाली की नाही बरोबर बाही? व्यवस्थित जोडली पण छान गेली. बघा, कुठे चून नाही, कुठे फुगा नाही, एकदम प्लेन अशी ही बाही आपली जोडली गेलेली आहे. दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करून घेऊया. तर बाही जोडून झाली की मग आपल्याला फिटिंग करायची. पूर्ण ब्लाऊज आपला एकदम छान असा या ठिकाणी तयार होतो. बघा, खूपदा असं होतं की फिटिंगच्या वेळेस अडचण येते, फिटिंग जमत नाही, चुकली जाते. त्यामुळे ब्लाऊज कितीही छान शिवा पण ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. मग जर अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज बघा कुठेच चुकणार नाही, कुठे काय होणार नाही, एकदम छान असा ब्लाऊज बसला जाईल. तुम्हाला प्रत्येक साईजचं हेच करायचं आहे. 34 असेल तर बघा, जिथे आपण 9 घेतले तिथे 8.5 घ्यायचं आहे. कमर 29 असेल किंवा 28 असेल तर मग 7-7, जिथे आपण 7.5 घेतले तिथे 7 घ्यायचं आहे. मग प्रत्येक साईजनुसार तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे फिटिंगसाठी. म्हणजे हीच पद्धत तुम्हाला शेवट छोट्या मापापासून तर मोठ्या मापापर्यंत तुम्हाला हीच पद्धत फिटिंगसाठी वापरायची आहे. दोन्ही बाह्या आपल्या जोडून झाल्या, बघू शकता. आता चेक करायचे. बाही बघा कधी कधी कमी जास्त होऊन जाते, मग आमची बाही कमी होते, मोठी होते. बघा, आता जोडली, व्यवस्थित आलेली आहे या ठिकाणी. आता आपल्याला फिटिंग करायची. आता सुईच्या बाजूनी पण काही वेळेस मी फिटिंग करायचे, पण मी आता आतल्या बाजूने फिटिंग करते. म्हणजे
आपल्याला इंटरलॉक करायचं असतं बघा, त्या पद्धतीने आपण ही फिटिंग करतो, तशी करून घ्यायची. आता खुणा केलेल्या आहे, त्या खुणांवरच आपण ही शिलाई करणार आहोत. जर तुमच्या खुणा मागे पुढे झाल्या तर तुम्ही त्याचं मध्य पकडू शकता. आता खालची जी खूण आहे ती दिसत नाही, मग काय करायचं आहे, थोडं अंतर ठेवून आपण एक शिलाई करून परत दुसरी करूया. मग इथे आपण खालची बाजू पुढे घेतली, दंडघेर किती आहे 6.5. मग अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण खडूनी आखून घेऊया. काही नाही, खडूनी आखून घ्यायचं म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही. आता दुसरी शिलाई जिथं आपली फिटिंग आहे ना तिथे घेणार आहोत बघा. एक साईडला घेतली होती आणि दुसरी आता म्हणजे कडेला घेतली, दुसरी आतल्या बाजूने घेतली. तर बघा असं खडूनी तुम्ही आखून घेऊ शकता. आणि खडूनी आखत चला. नवीन असाल, ब्लाऊज तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर बिंदास खडूनी आखून घ्यायचं, असं काही नाही. म्हणजे जी शिलाई आहे ना ती एकसारखी सरळ येते, व्यवस्थित येते, कुठे चुकत नाही. असं खडूनी आखून घ्यायचं. आणि त्यानंतर आता बाजू आपली दिसत नव्हती, मग मी पलटी करून घेतली, असं तुम्ही करू शकता. त्यावरती शिलाई करून घ्यायची, म्हणजे कुठेच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. बघा आता मार्जिंगसाठी 3 ते 4 शिलाई आपण शेजारी घ्यायच्या आहे. खूप जास्त मार्जिंग नाही ठेवायची, नाहीतर मग फुगा येतो, असं गोळा झाल्यासारखा होतो ब्लाऊज. साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा इंटरलॉक पण आपण करू शकतो. आणि इंटरलॉकची मशीन नसेल तर साध्या मशीनवर पण आपण झिगझॅगची शिलाई म्हणतात त्याला बघा, दाबवरती करायचा आहे आणि व्हीचे जे आकार असतात ना बघा, व्हीचे आकार, तसा फक्त कपडा फिरवायचा बघा. हात ठेवून कपडा असा मागे पुढे करत ही शिलाई आपल्याला कडेपर्यंत घ्यायची. असंही तुम्ही या ठिकाणी करू शकता. बघा किती सोपी पद्धत आहे फिटिंगची. आता आपण आतली बाजू बघूया फिटिंग कशी झालेली आहे. बघा किती सुंदर फिटिंग झाली, कुठेच काही प्रॉब्लेम नाही. पॉईंट पण व्यवस्थित आलेला आहे पायची फिटिंग पण छान आलेली आहे. आणि जो खालचा भाग आहे तो पण एकसारखा आलेला आहे. दुसरी बाजू बघूया. आता पुन्हा आपण खुणा केलेल्या आहे, त्या खुणा जर मागे पुढे झाल्या तर त्याचा मध्य करायचा. आता बघा ही जी बाजू आहे ना मध्य, यापर्यंत हा कपडा आला पाहिजे आपला काचचा आणि बटनचा. जर नाही आला तर पुढे सरकवायचा आहे, थोडंसं पुढे सरकवायचा आणि मागे पुढे झाला तर त्याचा मध्य करून घ्यायचा आहे. आणि नाही झालं तर त्या खुणांवर तुम्ही फिटिंग करू शकता. अशी ही फिटिंग आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणत्याही साईजसाठी तुम्ही करू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान व्हिडिओ घेऊन यायचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता मी पुन्हा चेक केले बघा, 9 माझं कुठे आलं. एकदा पहिल्यांदा माप घेतलं ते साईडला होतं, आता मी परत माप घेतले तर ते कुठं आलं, आतल्या बाजूला. पुन्हा चेक करायचं आहे, जेव्हा तुमची मेन शिलाई चालू असेल ना फिटिंगची तेव्हा पुन्हा चेक करायचं आहे आणि मग शिलाई तुम्ही या ठिकाणी करायची आहे. अशा पद्धतीने ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये, 10 पण मिनटं लागणार नाही एवढी सोपी पद्धत आहे फिटिंगची आपली. बघा 10 मिनटामध्ये आपली एकदम परफेक्ट ही फिटिंग झालेली आहे. बघा 9 इंच बरोबर आहे, मध्यवर्ती 9 आणि खाली 7.5 इंच. आता झिगझॅगची शिलाई करून घेऊया. पूर्ण फिटिंग या ठिकाणी परफेक्ट 36 साईजची झालेली आहे. आता ब्लाऊज आपण खोलून बघूया आपली फिटिंग किती झाली, चेक करूया बरोबर आहे की नाही. कमर आपलं इथे पण झिगझॅगची शिलाई केली, शोल्डरच्या तिथे तरी छान दिसतं बघा. आणि पूर्ण बाहीला पण करू शकता बरं का, जसं इंटरलॉक करतो ना सेम तशी पद्धत इथे पण तुम्ही वापरू शकता. बघू शकता दोन्ही बाजू आपल्या कशा परफेक्ट फिटिंगच्या झालेल्या आहे. खालची बाजू मध्य एकदम व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, फिनिशिंग व भर द्या तुम्ही. थोडासा फिनिशिंग ब्लाऊज असा हातात घेतला तरी वाटलं पाहिजे अरे वा किती छान आहे हा ब्लाऊज शिवलेला. आणि बघा कस्टमर वाढवण्याचं पण हेच कारण असतं, तुमचा परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाऊज, तुमची फिनिशिंग छान आणि तुमचं परफेक्ट मापमध्ये जो ब्लाऊज येतो ना तिथे कस्टमर 100% वाढले जातात. एक कस्टमर 10 जणांना घेऊन येतो ना तसंच होतं इथे. तर इथे बघा आता टाचन मी लावून घेतली म्हणजे हुक लावण्यासारखं. आणि बघूया चेक करूया बरोबर आहे की नाही आपला ब्लाऊज. तर बघू शकता या ठिकाणी आपला ब्लाऊज रेडी आहे, 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज. बघू शकता. आता चेक करूया, 36 आणि खाली 15 इंच पाहिजे, म्हणजे 15 30 बरोबर आहे. 15 बरोबर आहे म्हणजे 30 कमर आणि 36 म्हणजे 18 बरोबर आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी फिटिंग करायची आहे. फिटिंग करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला.